कसक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लोड जिल्हा परभणी। आज आहे 7 जुलै 2024। आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 4 तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस येईल, 5 ला पश्चिम विदर्भाकडे येईल आणि 6 ला मराठवाड्यापर्यंत येईल। तर 6 ला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे। योगायोगाने तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे। तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी अंदाजाची बातमी 7 ला ते पाऊस म्हणलं की पुन्हा आणखी पुढं सरकणार आहे, म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे, हे अंदाज सांगितला होता। तर योगायोगाने सांगतो की आता आज 7, 8, 9 ला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे, सातारा, सांगली तिकडे देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या 3 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे। म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत पाऊस पडणार, तर तो पडणारच आहे। म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही। म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7, 8, 9, 10 पर्यंत हा पाऊस आहे। पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, मी प्रत्येक वेळेस बघा जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं, पाऊस कधीच कोणाला विचारात जाऊ नका। दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडतो, हे कायमचं लक्षात घ्या। तर योगायोगाने बघा आता ही 10 तारीख आलेली आहे, या 10 तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही, म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। म्हणून ही एक आनंदाची बातमी। परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अंदाजात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज सांगितला होता। तर तुम्हाला एक सांगतो योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये 16 तारखेला काय होणार, एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि 20 तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे। दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही, पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते लो प्रेशर येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज 7 तारखेपासून 7, 8, 9, 10 ते जवळपास 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे। पण परत एक शेतकऱ्याने आणखीन एक अंदाज घ्यायचा, राज्यामध्ये 13 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत 2 म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहेत। त्याच्यामुळे राज्यामध्ये 13 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान म्हणजे 13 ते म्हणजे त्या 15-16च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय असतं की दरवर्षी जूनमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर एकदम एक महिना पाऊस येत नाही, पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही। जुलैमध्ये देखील सारखा पाऊस चालू राहणार। आज या भागात पडके, उद्या त्या तालुक्यात पडके, परत दिसत्या, पण चालू राहणार, एकदम पिकं सगळ्या शेतकऱ्याचं राहणार नाही। योगायोगानं सांगू इच्छितो की मी हे जे आहे माझ्या शेतामध्ये ही आहे 13 जूनची सोयाबीन आहे आणि या सोयाबीनला म्हणजे तणनाशक देखील मारणं झालंय, फवारण्या झाल्या आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की सोयाबीन बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पानं पिवळे पडायले। मग सर्व शेतकऱ्याला सांगतो की त्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, त्याची एक जर समजा सूक्ष्म अन्नद्रव्य, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक जर फवारलं तर ते एकदम लगेच हिरवं होऊन जातं, मग हे देखील लक्षात घ्या। पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यामध्ये आज 7 तारखेपासून तर जवळजवळ 25 तारखेपर्यंत एकदम पाऊस बंदच होणार नाही, चालूच राहणार। आज ह्या भागात, उद्या त्या भागात, पण चालू राहणार आहे, एकदम पाऊस काही बंद होणार नाही। आणि या 7 तारखे ते 25 तारखे दरम्यान ओढे नाले वाहतील असा प्रत्येक भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि ते 2 लो प्रेशर आल्याच्या नंतर ते तर सगळे नदी नाले एक करणार आहेत, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पण 7, 8, 9, 10 जुलैपर्यंत देखील आता चांगला पाऊस पडणार आहे। म्हणजे आपण सांगितलं होतं की 4 ला विदर्भात पाऊस सुरू होईल, 4 ला सुरू झाला, 5 ला पश्चिम विदर्भाकडे आला आणि 6 ला मराठवाड्यात येईल। तर काल आमच्या मराठवाड्याकडे पाऊस पडला। आता आज 7 ला म्हणजे मराठवाड्याच्या पलीकडे म्हणजे संभाजीनगर तसंच नाशिक तिकडल्या भागामध्ये जाणार आहे। 8, 9, 10 परत ते उत्तर महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे हे होणार आहे, म्हणजे पसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण तरी परत एकदा सांगतो की राज्यामध्ये 7 तारखेपासून तर 25 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून ही एक परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला होता, परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। 8, 9, 10 परत ते उत्तर महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे हे होणार आहे, म्हणजे पसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण
तरी परत एकदा सांगतो की राज्यामध्ये 7 तारखेपासून तर 25 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून ही एक परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. अचानक वातावरणात बदल झाला होता, परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.